केरल के कोची लिए चलते हैं। बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन संबोधन दे रहे हैं। इन बलादिन अपने बलिदानियों के शौर्य के कारण ही, इनके पुरुषार्थ के कारण ही आज भाजपा का विस्तार हो रहा है। आज भाजपा का एक सांसद, एक मेयर, 2 नगर पालिका अध्यक्ष, 30 से अधिक पंचायत अध्यक्ष और करीब 2000 से अधिक निर्वाचित जनप्रतिनिधि बने। इसका श्रेय आप सभी कार्यकर्ताओं को जाता है, आप सभी के मेहनत को जाता है। നമ്മുടെ ഈ ബലിദാനികളുടെ ധീര ബലിദാനത്തിന്റെ ഫലമായിട്ടാണ് ഇന്ന് ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി കേരളത്തിൽ വളർന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഒരു കോർപ്പറേഷനും 2 മുനിസിപ്പാലിറ്റികളും നിരവധി ഗ്രാമപഞ്ചായത്തുകളും അടക്കം ആയിരക്കണക്കിന് ജനപ്രതിനിധികളെ നമുക്ക് ഇവിടെ സൃഷ്ടിക്കാനായി സാധിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിനുവേണ്ടി അശ്രാന്തം പരിശ്രമിച്ച ധീര ബലിദാനികളെ നാം നന്ദിയോടുകൂടി ഓർക്കുകയാണ്. प्राकृतिक सौंदर्य से संपन्न यह भूमि आयुर्वेद, खेल, विज्ञान सभी विधाओं में ये भूमि आगे बढ़े, पर उसके बावजूद भी यहाँ की अपार संभावनाएं को यहाँ के 2 दलों ने बारी बारी से सत्ता लेकर केवल उसका शोषण किया है। केरल के विकास के दौर में उसको पीछे रखने का काम किया है। കേരളം എന്നുള്ളത് പ്രകൃതിശുദ്ധമായ നാടാണ്. നമ്മുടെ മഹത്തായ ആയുർവേദം, ശാസ്ത്രം തുടങ്ങി നിരവധി കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് സമ്പന്നമായ ഈ ഭൂമിയാണ്. പക്ഷേ 2 മുന്നണികളും മാറി മാറി ഈ ഭൂമിയെ, കേരളത്തെ ഭരിച്ച് കേരളത്തിന്റെ വികസനത്തെ തടസ്സപ്പെടുത്തുകയാണ് ഉണ്ടായിട്ടുള്ളത്. वर्षों से जो यहाँ के विकास की राजनीति को आगे बढ़ाया जा सकता था, केरल को उत्तम राज्य बनाने का दिशा में आगे बढ़ाया जा सकता था, पर इन दोनों दलों ने, चाहे वो यूडीएफ हो एलडीएफ ने, सत्ता की बारी बारी से लोटा कुश्ती कर यहाँ के विकास को रोकने का काम किया। यहाँ का युवा जो आगे बढ़कर इस राज्य के विकास में अग्रणी योगदान दे सकता था, उसको रोकने का काम किया गया। और मैं कह सकता हूं कि आज केरल उस मोड़ पे खड़ा है जहां पूरी तरह से बदलाव की आंधी को युवा नेतृत्व देने वाला है।